नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांना आपण नाना शंकर शेठ या नावाने ओळखतो. नानांना सार्वजनिक जीवनाची कार्याची आवड होती. त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला. नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे 1866 सालापासून जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत शिष्यवृत्ती अत्यंत मानाची समज लागणारी शिष्यवृत्ती सुरू केली व ती आज तागायत सुरू आहे. 160 वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाड्यातून प्रवास करावा लागत असे. नानांच्या 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे 16 एप्रिल 1853 या दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. तेव्हापासून नाना शंकर शेठ यांना भारताच्या रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचण्याचा त्यांचा बरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्ष आणणाऱ्या जगन्नाथ नाना शंकर शेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले. अशा थोर समाज सुधारक, कुशल व्यापारी व द्राष्ट्या व्यक्तिमत्वाची 155वी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण सर्व जमले आहोत. मी आता आपण मागे बघत आहात आपल्या जगन्नाथ शंकर शेठांचा हार आहे, हार वगैरे घातलेला आहे पाहुण्यांनी. आणि पुढील प्रोग्राम जो आहे त्याच्यासाठी दीप प्रज्वलनाचा प्रोग्राम आहे. तर मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आपले आजचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष समाजश्रेष्ठी श्री उदयराव वसंतराव गडकरी, प्रमुख उपस्थिती श्री दत्तात्रय देवरुखकर व प्रमुख वक्ते प्राचार्य श्री श्याम बुरके व इतर सर्व उपस्थित लोकांचे मी स्वागत करतो. आता स्वागत गीतासाठी मी बुरके मॅडम व अरुणा गडकरी, गीता बुरके मॅडम आणि अरुणा गडकरी यांना बोलवतो. आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुरे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुरे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा दरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी.
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला खाजव्यांचे गागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाना बने माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. धन्यवाद सविता बुरके आणि अरुणा गडकरी. आता आपण कार्यक्रमाच्या पुढील ह्याच्याकडे जाऊया. आता आपले अध्यक्ष उदय वसंत गडकरी यांना मी इथे बोलवतो. उदय वसंत गडकरी हे चेअरमन आलाड इलेक्ट्रोमेकॅनिकल्स, त्यांचे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, MSc योगा आणि ते पूर्व अध्यक्ष दैसप स्नेहसेवा व अष्टभुजा आहे. तर मी आपले अध्यक्ष उदय गडकरी यांना बोलवतो. नमस्कार. नानांच्या 155व्या पुण्यतिथी निमित्त आपण आज पुण्यनगरी जमलेलो आहोत. ह्या कार्यक्रमाला गेली किमान 30-35 वर्ष तरी मी सातत्यानं मुंबई येथे उपस्थित राहत होतो. माझ्या मते हे बहुतेक पहिलंच वर्ष असावं की मुंबईला न जाता आपण हा पुण्याला कार्यक्रम करत आहोत. असो, नानांच्या स्मृती आपल्या सर्व दैवज्ञांच्या, सर्व महाराष्ट्रीयांच्या, सर्व भारतीयांच्या मनामध्ये नक्कीच असेल. आणि आपलं महत्वाचं काम असं आहे की नानांनी ज्या पद्धतीनं 200-300 वर्षापूर्वी प्रचंड मोठं काम केलं, त्यांचा मागोवा घेऊन आपण त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळू. मी आपले प्रमुख वक्ते प्राचार्य श्याम मदनराव बुरके यांची ओळख करून देतो. त्यांचे शिक्षण M.Com LLB आणि त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 38 वर्षे नोकरी केली. ते माजी उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, पुणे, कोल्हापूर, सोलापूर विभागाचे रिजनल मॅनेजर, ग्रामीण बँकेवर संचालक होते. सदस्य पुणे महानगरपालिका मराठी भाषा समिती, कार्याध्यक्ष कथा भारती, कार्याध्यक्ष अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, अध्यक्ष स्नेहसेवा. सध्या भारत व अमेरिका येथील आयझेलटेक या कंपनीत संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. अध्यक्ष विद्यार्थी निधी, कार्याध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे शाखा यांचे आहेत. त्यांची प्रकाशित पुस्तके सभेत कसे बोलावे, प्रासंगिक व्याख्याने,
पुणे एक साठवण, कथासंग्रह, गोष्टी ATM व तुला एक आनंद यात्रा, कुमारधार यात्रे, मुक्काम पोस्ट सोलापूर, मंत्र श्रीमंतीचा, माइंड जिम मनाची व्यायामशाळा, अर्थमैत्री, क्रेडिट कार्डचे मायाजाळ, आनंदाचं पासबुक, आत्मवृत्त, साहित्य दरबारातील दशरत्ने, स्टार प्रिन्सिपल, मॅनेजमेंट गुरु जगन्नाथ शंकर शेठ, अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी सौ गीता बुर्के यांच्या समवेत विविध साहित्यिक कार्यक्रम सादर करतात ते. त्यातील काही कुमारधार यात्रे, तुला एक आनंद यात्रा, शरद तळवळकर गुदगुल्या, साहित्यिक सावरकर, विनोद मेजवानी, आनंदाचा पासबुक, वि स खांडेकर नंदादीप, प्रभावी प्राणायाम, व्यक्ती आणि वल्ली, मला भावलेले, असे वक्ते अशा सभा. त्यांनी 15 नाटकातून काम केले आहेत. बोनस चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. चंद्रखाणी पास या हिमालयातील ट्रेक पूर्ण केला आहे त्यांनी. तसंच अमेरिकेत व श्रीलंकेत हास्य क्लबचे शिक्षण दिले आहे. ते स्वतः योगा शिक्षक आहेत. त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाचा ना.ह. आपटे साहित्य पुरस्कार, बिझनेस एक्सप्रेसचा अर्थश्री पुरस्कार, आचार्य यात्रे साहित्य पुरस्कार, अमेरिकेतील काँग्रेस ऑफ लायब्ररीजने मंत्र श्रीमंतीच्या पुस्तकात शिफारस पत्र दिले आहे. नाथमाधव साहित्य पुरस्कार, राम गणेश गडकरी साहित्य पुरस्कार, महाबँक भूषण पुरस्कार, आनंदाचा पासबुक पुस्तकात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुरस्कार मिळाला आहे. असे तब्बल 185 वर पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. साहित्य, विनोद, बँकिंग, मॅनेजमेंट या विषयावर अमेरिका, थायलंड, सिंगापूर, दुबई, श्रीलंका, मलेशिया, स्पेन, फ्रान्स व भारतभर 3000च्या वर त्यांनी व्याख्यानं दिले आहेत. मी आता प्राचार्य श्याम बुर्के यांना त्यांचे विचार मांडण्याची विनंती करतो. नमस्कार. नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या 155व्या पुण्यतिथी निमित्त आपण जगभरातनं इथं एकत्र आलेलं आहे. जगभरातनं म्हटल्याबरोबर मला आठवलं की आज दुबईमधनं दीपक झवेरी हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे चिरंजीव अमेरिकेतनं उपस्थित आहेत. म्हणून मी जगभरातनं म्हटलं. जे संकटाचा किती लाभ होऊ शकतो याचं आजचं हे छान उदाहरण आहे. हा कोरोना आला नसता तर काही आमच्या कार्यक्रमाला जगभरातले लोक आले नसते, पण ते आज इथं शक्य झालंय. आणि त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आमच्या प्रसाद गडकरींनी घेतला, म्हणून हे जमू शकलेलं आहे. त्याच्या प्रती मी आदर व्यक्त करतो, त्याच्या ज्ञानाप्रती, की अप्रतिमपणे ही व्यवस्था केलेली आहे. घराघरातनं प्रत्येकानं करायचं. त्याला थोडंसं व्यासपीठाचं स्वरूप द्यायला मी 2-3 माणसं नक्कीच जे जे नियम आहेत अंतर पाळण्याचे वगैरे ते करून इथं बसलेलं आहे. त्यामुळे थोडं समारंभाचंही स्वरूप यावं अशी व्यवस्था इथे केलेली आहे. अनेक जण भाग घेणार आहेत. त्या समारंभ संपता तेही आपल्या ज्या विचार आहेत ते 1-1 मिनिटं 2-2 मिनिटं असे मांडू शकतील अशी व्यवस्था केली. जवळजवळ 30 जणांच्या इथे शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. असा हा अतिशय भारदार आणि वैभवशाली हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम वैभवशाली आहे त्याचं कारणच आहे व्यक्ती ज्यांच्याबद्दलचं आज आपण जमलोय ते नाना शंकर शेठ हे वैभवाचंच प्रतीक आहे. एखादा कॅलिडोस्कोप असतो म्हणजे खेळणं असायचं पूर्वी बघा, त्याच्यात काचा टाकल्या की फिरवलं की वेगवेगळं चित्र दिसायचं. तसं आजचे हे जे चरित्र नायक आहेत नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांचा एक एक पैलू पाहत गेलं आपण ते कॅलिडोस्कोप फिरवत गेलं तर वेगवेगळं आपल्याला दिसतं. मी विचार करतो की तो काळ जो आहे तो इतका चमत्कारिक आहे की कुठलंही स्वातंत्र्य नाही काही करायचं. इंग्रजांची सत्ता ही बळकट झालेली आहे. अगदी आमदार जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 1803चा, निधन 1865. या 62 वर्षामधली त्यांची 44 वर्षे ही अगदी कर्तृत्वाची आहेत. एक एक वर्ष खणखणीत वाजवून घ्यावं अशी आहेत ती. तर त्याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत.
पहा, एखादं सरकार चालवायचं असेल तर वेगवेगळे मंत्र्यांचे असे विभाग असतात. शिक्षण विभाग आहे, शेती मंत्री आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमाचे मंत्री आहेत. असं संबंध एक मंत्रिमंडळ चालवणारे कोण असतील तर ते नामदार जगन्नाथ शंकर शेट आहेत. हे त्यावेळेला इतका स्वतःचा व्यापार आहे ते तर पाहतातच, पण त्याच वेळेला संबंध इंग्रजांचं राज्य असून सुद्धा यांनी भारतीयांना, हिंदुस्थानी लोकांना कसं सगळं मिळेल त्याच्यासाठी सगळी ही आखणी केलेली. पहिली गोष्ट त्यांनी केली आहे ती म्हणजे शिक्षणाची. एल्फिन्स्टन भारतामध्ये आलेले होते गव्हर्नर, आणि त्यांनी पाहिलं की इथं फारच थोडे लोक आहेत की जे ज्ञानी आहेत, इंग्रजीमध्ये अस्खलित बोलू शकतात. त्याच्यामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेट होते. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. त्यांनी विचारलं की इथं आमचं राज्य नीट चालायचं, आम्हाला हे करायचंय कारभार, लोकही आनंदी राहायला पाहिजे, तर काय केलं पाहिजे. त्याला नाना जगन्नाथ शंकर शेटनी सांगितलं की इथल्या प्रजेला शिक्षण दिलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. म्हणून भारतातला शिक्षणाचा पाया रचायचं कोण असेल तर ते नाना जगन्नाथ शंकर शेट आहे. 1828 साली ही शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केली. हे फार महत्वाचं आहे. अनेकांनी त्याच्यानंतर शाळा काढलेल्या आहेत, त्या फार पुढे आहेत, पण त्या 1828 मध्येच म्हणजे या 28 आणि यांचं 25व्या वर्षी ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे, वयाच्या 25व्या वर्षी, आणि शिक्षणाचा पाया केला. त्याच्या पूर्वी काय प्रश्न होता की शाळा नव्हत्या असं नाही, फक्त त्या ख्रिश्चन लोकांसाठी होते आणि त्याच्यामध्ये हिंदू कोणी जात नव्हते. पण हिंदू लोकांनी जायला पाहिजे अशी शाळा त्यांनी काढायला हे तिथं मागणी केली, आणि त्यांचं हे सरकार ऐकत असे हे फार महत्वाचं आहे. शंकर शेठ हे मॅनेजमेंट गुरु होते. त्यांना कोणतं काम कसं करून घ्यायचं हे माहिती होतं. म्हणून ते काय करायचे, जे जे ब्रिटिश अधिकारी होते, मोठे गव्हर्नर होते, इंग्लंडच्या राणीसाहेब होत्या, यांच्या सगळ्या तारखा त्यांनी लिहून ठेवलेल्या असायच्या. यांचा जन्म केव्हाचा आहे, त्यांचा राज्याभिषेक केव्हा झालेला आहे, त्यांचा लग्नाचा वाढदिवस केव्हा आहे, आणि त्या वेळेला ते एक एक संस्था आहे ती बाहेर जाहीर करून टाकायचे. नुसते जाहीर करायचे नाही तर स्वतःचे त्या काळातले 5,000 रुपये किमान ते देणगी द्यायचे. म्हणून तर इतक्या संस्था ह्या निघायला लागल्या. आणि शिक्षणामध्ये त्यांनी फार मोठं काम केलं. शिक्षणाचं काम करणं हे त्यावेळेला फारच अवघड होतं. शाळेत मुलांना पाठवायचं याला सुद्धा विरोध होता, पण त्यांनी त्याचा प्रचार केला. जिथं इथं विरोध आहे तिथं तिथं जाऊन घरोघरी सांगितलं. आपल्या घरची माणसं शाळेत जातील हे पाहिलं, आणि मार्केटिंगचं तत्व त्यांना फार चांगलं येत होतं. शाळा ही मार्केटिंग कसं करायचं, तर ते 5 सुपारीचा कार्यक्रम ठेवायचे. आणि 5 सुपारीचा कार्यक्रम हे त्यावेळेला लोकसंग्रहाचं फार मोठं साधन होतं. त्या 5 सुपारीच्या कार्यक्रमाला बोलवायचं, आणि त्यावेळेला सगळे ब्रिटिश अधिकारी यायचे, आणि भारतातले जेवढे विद्वान आहेत हिंदुस्थानातली ती मंडळी यायची. आणि ती आल्यावर तिथं त्यांना एवढ्या मोठ्या लोकांच्या देखत शाळेला काही विरोध करता यायचा नाही, उलट त्यांचे आशीर्वादच त्याच्यात मिळायचे. असं शिक्षणाचं त्यांनी वाढवलं. शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना जिथं विरोध झाला, ज्यांच्यावर दगडफेक झाली, ते लोक तेवढे लोकांच्या लक्षात राहिले. पण ही दगडफेक होऊ नये असं सुद्धा करून ज्यांनी यशस्वी काम केलं त्याच्यात जगन्नाथ शंकर शेट आहेत, हे आपण मानलं पाहिजे. जे हिंदुस्थानातला शिक्षणाचा पाया घालणारे हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं गुणगान गायला आपण आज इथे जमलेलो आहे. असा पहिला हा पैलू शिक्षणाचा आहे. मग शाळेवर ते थांबलेत का, नाही. एल्फिन्स्टन कॉलेज त्यांनी काढलं, विल्सन कॉलेज त्यांनी काढलं. एल्फिन्स्टनचा ज्या वेळेला वाढदिवस आहे त्या दिवशी त्यांनी जाहीर केलं, आणि कार्यक्रम त्याचं उद्घाटनही केलं. आजही या संस्था सगळ्या व्यवस्थित चालू आहे. जगन्नाथ शंकर शेठ यांनी काढलेली शाळा आज सुद्धा मुंबईमध्ये कार्यरत आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि त्या काळामध्ये काढलेल्या शाळा आहेत या फारसं चालवत होत्या असं नाही, तर त्या व्यवस्थित चाललेल्या आहेत. दुसरं त्यांनी केलं मेडिकल कॉलेज.
विचार करा, शाळा काढणं जिथं अवघड आहे त्या काळात त्यांनी मेडिकल कॉलेज काढलं आणि मेडिकल कॉलेजला विद्यार्थी मिळेना. पारशी लोक आहेत ते म्हणले प्रेत फाडणं आमच्या मुलांना नाही जमणार, आम्ही नाही करू देणार. का? आम्ही त्यांना घरात कसं घेणार? पण प्रत्येक याच्यावर नाना शंकरशेठ हे फार चांगला असा मार्ग काढायचे. ते म्हणल्या आंघोळ करून आलं तर सगळं हे होत आहे, त्याला काय झालं, असे ते मार्ग सांगत होते. आणि त्यामुळे या शैक्षणिक संस्था सगळ्या व्यवस्थित चालल्या. म्हणजे मंत्रिमंडळाचं आजच आपण कालपासून ऐकतोय की भारतामध्ये शैक्षणिक सुधारणा आता केलेल्या आहेत, वेगळा अभ्यासक्रम केलाय. त्याच्यामध्ये महत्व कशाला दिलंय? स्किल मॅनेजमेंटला महत्व दिलंय. कर्तृत्वानं शिक्षण, म्हणजे शिकल्यावर त्याला आपोआप व्यवसाय करता आला पाहिजे, हे त्या काळामध्ये शंकरशेठ यांनी केलेलं आहे. धंदे शिक्षण शाळा काढलेली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. काय येत नाही त्यांना. आणि शंकरशेठ हे काही एखाद्या विशिष्ट जमातीचे काम करणारे नव्हते. कोळी लोकांसाठी शाळा पाहिजे, त्यांनी कोळ्यांसाठी शाळा काढली. कोळ्यांची मुलं अजिबात शाळेत जात नव्हती, त्यांच्यासाठी त्यांनी शाळा काढली. हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यावेळेला आंदोलनं व्हायची काही कारणानं. भिवंडीला दंगल झालेली होती, त्यावेळेला हिंदूंच्या विरुद्ध निकाल लागला. म्हणजे मंदिरावर झाला हल्ला हिंदूंच्या आणि निकाल हिंदूंच्या विरुद्ध लागला. त्यावेळेला भिवंडीचे लोक आले. त्यावेळेचा सर्वसामान्य लोकांचा, जनतेचा इन्शुरन्स कोण होता? तर ते नाना जगन्नाथ शंकरशेठ होते. त्यांच्याकडे ते आले आणि म्हटले असं असं आहे, आमच्यावर अन्याय आणि आमच्याच विरुद्ध निकाल. पुन्हा ती केस ओपन करायला लावली. गव्हर्नरनं सांगितलं आणि हिंदूंच्या बाजूने निकाल लागला. एवढंच नाही, जगन्नाथपुरीच्या इथं तिथल्या मंदिरावर हल्ला झाला. तो हल्ला झाल्यावर त्यावेळेला गुजराती लोक कोणाकडे गेले असतील तर ते गुजराती नेत्यांकडे नाही गेले. त्यांना वाटलं सबंध हिंदुस्थानचा नेता म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ आहेत, त्यांच्याकडे ते आले आणि त्यांना सुद्धा न्याय मिळवून दिला त्यांनी. असे शंकरशेठ. शाळा बघा, त्यांचा व्यापार चाललेला होता, वेगवेगळ्या पद्धतीचा हिऱ्यांचा व्यापार होता, मसाल्याचे पदार्थ होते. परदेशामध्ये काय नवीन चाललंय याची ती माहिती घ्यायची. आणि त्याच्यात एक जण म्हणाला की आता इंग्लंडला रेल्वे सुरू होते. रेल्वे म्हणजे काय म्हणले, आगगाडी असं असं असतं का? बर बर, आपण इथं सुरू करूया, हे त्यांच्या मनात आलं. त्यामुळं त्यांच्या कॅलिडोस्कोप मधला महत्वाचा गुण काय? क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी करत राहायचं, हे महत्वाचं आहे. कधीही रडगाणं नाही हो. आता काय करायचं, लेकची साथ आली, आमका आलंय. त्यावेळेला कोरोना नव्हतं पण असं आलंय, हे गाणं नाही. अरे करत राहायचं. रेल्वे सुरू करूया म्हटले आणि स्वतःच्या वाड्यामध्ये ऑफिस स्थापन. त्या ऑफिस एक नाही, दोन नाही, 4 वर्ष ऑफिसमध्ये जय्यत तयारी केली आणि गव्हर्नरना अर्ज दिला की आम्हाला इथं रेल्वे सुरू करायचे, त्या कंपनीला मला परवानगी द्या. गव्हर्नर म्हणाले बाबा हे इथलं काम नाहीये, हे फार मोठं आहे, हे लंडनला जाईल. आणि इंग्लंडला त्यांनी पाठवलं. इंग्लंडला गेल्यावर त्यांनी इथल्या गव्हर्नरना विचारलं, तुम्हाला काही कळतं का नाही, एवढा मोठा प्रकल्प आणि एक माणूस तिथला करतोय, तुम्ही काय करताय? हे सरकारचं काम आहे, हे एका व्यक्तीचं नाहीये. आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र एक रेल्वे कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीमध्ये संचालक म्हणून घेतलं ते जगन्नाथ शंकरशेठ यांना घेतलं. रेल्वे ज्यावेळेला सुरू झाली, त्या भारतातला किंबहुना या आशियातली पहिली रेल्वे सुरू झाली. त्याचा पहिला प्रवासी म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांना मान दिला. त्यावेळेला गाणं एक प्रसिद्ध होतं, साहेबाचा पोरा आकली र, बिन बैलानं गाडी हाकली र. अशी मजा होती. आणि ही रेल्वे ज्यावेळेला गोरीबंदरवरनं निघाली त्यावेळेला डाकिणी सारखे भयान आवाज येत होते. कोंबड्या वगैरे वाटेतल्या पळत सुटलेल्या होत्या. म्हशी गाई इकडं तिकडं सैरा वायरा पळत होते. लोक ही बघायचं तर आहे पण भीती तर वाटते म्हणून किंचाळत आजूबाजूने पळत होते. आणि ही रेल्वे तिथनं ठाण्याला गेली. पुन्हा तिथला प्रवास करून ती पुन्हा ठाण्याहून मुंबईला आली. सर्वांसाठी मोठा स्वागत समारंभ केला होता. या स्वागत समारंभाचे यजमान म्हणून जर मान कोणाला मिळाला असेल तर तो जगन्नाथ शंकरशेठ यांना मिळाला होता. आणि भारतातली ही रेल्वे सुरू झाली. ही रेल्वे म्हणजे एक
दळणवळणाचं साधन म्हणून बघू नका. जगन्नाथ शंकर शेठ हे फार फार मोठे असे समाज सुधारक आहेत. जातीयता नष्ट करायचं पहिलं माध्यम कुठलं असेल तर ती रेल्वे आहे. रेल्वेमध्ये कोण कुठल्या बापावर कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा हे बघितलं जात नाही. किती माणसं असली तरी त्यांना एकमेकांना सांभाळून घेतलं जातं आणि ते जातात. जातीयता नष्ट करायचा खरोखर प्रयोग कोणी केला असेल तर तो जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेला आहे, हे लक्षात घ्यावं. अशी ही रेल्वे त्यांनी सुरू झाली. हा रेल्वेचा मूळ जी योजना आहे ती मुंबई पासून पुण्यापर्यंतची आहे. त्यांच्या काळात ती ठाण्यापर्यंत झाली आणि पुढे मग हे बोगदे होत 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 ती पुण्यापर्यंत आली. पुण्याच्या रेल्वे स्टेशनला त्या काळामध्ये शंकर शेठांनी पहिलं घड्याळ मनोऱ्यावर द्यायचं, ते 2,500 रुपयाचं त्या काळातलं घड्याळ बांधून दिलेलं आहे. याचं त्यावेळच्या ज्ञानप्रकाश मध्ये बातम्या आहेत. शंकर शेठ हे जेपी होते, म्हणजे जस्टिस ऑफ पीस. हे त्यावेळेला जस्टिस ऑफ पीस म्हणजे आत्ताच्या कॅबिनेट मिनिस्टरशे पेक्षा वरचा दर्जा होता आणि त्यासाठी त्यांना पुण्याला यायला लागायचं. म्हणून ते पुण्याला त्यांचा इथं फार मोठा बंगला होता, त्या तिथे त्यांचा होता. आणि पुण्यातले ते एकमेव व्यक्ती अशी होती की जिथे ही 6 घोड्यांची बग्गी होती, बाकी कोणाकडेही नव्हती, ती त्यावेळेला होती. तेव्हा पुण्यात आज जगन्नाथ शंकर शेठ मार्ग आहे, तो त्यांच्या त्या बंगल्याजवळ जाणाराच मार्ग आहे. स्वारगेट पासून निघतो तो आहे. म्हणजे दळणवळण मिनिस्ट्री एक काम करते, त्याच्यात रेल्वे आहे. तर त्याच्या आधी काय बैलगाड्या फक्त, बाकी काय. तर या सगळ्या गाड्या हे सगळं त्यांनी सुरू केलं. मग ऊर्जा व्यवस्था पाहिजे. ऊर्जा, तर त्याच्या आधी मुंबईत काय होतं, दिवेच नव्हते. गॅस बत्तीचे दिवे त्याची कंपनी ही जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापन केली. चौपाटीवर गॅस बत्तीचे दिवे लागायचे, त्यावेळेला लोक जमायचे बघायला आणि ते कसे लावतात दिवा बघायला यायचं, तो जातो कसा बघायचे, असं सगळं होतं. आणि प्रॉस्पेरिटी टू बॉम्बे असा पहिला एक फलक त्या दिव्यातनं त्यावेळेला झळकला होता, असं त्यावेळेला. अजून मिनिस्ट्री किती आहेत. शेती मंत्री आहेत, ते शेती मंत्री म्हणाल तसं आहे. मॉरिशस मध्ये ऊसाचा जो चांगलं बियाणं होतं, चांगल्या दर्जाचा तिथं ऊस होत होता आणि भारतात त्यावेळेला चांगल्या दर्जाचा ऊस नव्हता. ऊस होता कारण आपण ऐकलेलं आहे संत तुकारामांना त्यांची बायको ऊसानं मारत होती म्हणून, पण तो ऊस म्हणजे काटक्या होत्या. पण हा मॉरिशसचा ऊस आहे, हा अतिशय असा दर्जेदार त्यांनी आणला. आणि मला असं नेहमी वाटतं, जे साखर कारखाने आहेत त्या हिंदुस्थानातले, त्यांनी किमान शंकर शेठांची एक प्रतिमा आपल्या कारखान्यात लावावी. त्या माणसाने हा दर्जेदार ऊस मुंबईत आणला, स्वतःच्या ताळदेच्या बागेमध्ये लावला, त्याचं सगळ्यांना प्रदर्शन घडवलं आणि उत्कृष्ट प्रतीचा ऊस हा हिंदुस्थानात व्हायला लागला. त्याची सुरुवात शंकर शेठ यांनी केली. त्यामुळं आज आम्हाला ऊस मिळतो आणि हा साखर मिळते, असं हे आपल्याला त्यावेळेला लक्षात यायला पाहिजे. एक शेतीमधलं आहे, बाकीच्या शिक्षणामधलं सांगितलं. कला विभागामध्ये भारतामध्ये हिंदुस्थानात सांगलीच्या भागात फक्त नाटक होतं. विष्णुदास भावे आणि सांगलीच्या महाराजांनी त्यांना आसरा दिलेला होता. पण सांगलीच्या महाराजांचं निधन झाल्यावर विष्णुदास भावेंना तिथं कोणी विचारेना काय करायचं. औंधच्या महाराजांनी त्यांना सांगितलं, थोडे दिवस तुझं इथं होईल, पण तू मुंबईला जा आणि मुंबईला जाऊन जगन्नाथ शंकर शेठांना भेट. ते मुंबईत आले, जगन्नाथ शंकर शेठना भेटले. ते म्हणाले, काळजी करू नका, तुमच्या कलेला मी प्रोत्साहन देतो. आणि तिथं गोडाऊन मध्ये फक्त पारशी लोकांसाठी म्हणून असं एक थिएटर होतं. तिथं फक्त रविवारी एखादा कार्यक्रम व्हायचा, बाकी काही व्हायचं नाही आणि फार थोड्या लोकांचा. ते त्यांनी मागणी करून घेतलं आणि तिथे बादशाही थिएटरची स्थापना केली. कलेसाठी एवढं काम केलं त्यांनी, ते महत्वाचं आहे. आणि त्यांचे कार्यक्रम वरचेवर व्हायला लागले, त्यांची उपजीविका त्याच्यावर चालली. पर्यावरण हे महत्वाचं आहे. पर्यावरण मंत्री झाले आपले जगन्नाथ शंकर शेठ. म्हणजे काय केलं त्यांनी, पर्यावरणामध्ये त्यांनी मागणी केली की ते सुंदर एक उद्यान असावं. जागा दिली, ती पाहिली. ती पाहिल्यावर कोणीही सामान्य माणूस म्हणे, नको रे बाबा, इथलं कसलं आहे, खड्डे काय आहेत, ओढे काय आहेत, नाले काय आहेत, टेकड्या काय आहेत, ओसाड भाग आहे सगळा.
पण शंकर शेठ म्हणले संकट हीच संधी असते. अरे तिथं खड्डे आहेत, चढ उतार आहेत, याचाच मला बागेसाठी चांगला उपयोग करून घेता येईल. आणि राणीचा बाग ही त्यांनी तयार केली. जगामध्ये जिथं जिथं उत्कृष्ट झाड आहेत ती सगळी आणली तिथे लावली. राणीचा बाग ही पूर्णपणे कल्पना नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांचीच आहे, पूर्ण कल्पना. आणि त्यांनी ते राबवली. जवळजवळ रोज ते तिथनं जाताना भेट द्यायचे आणि पाहायचं कुठपर्यंत काम आलंय, कुठपर्यंत काम आलंय. आणि ते होत आलं. त्यावेळेला असा निर्णय झालेला होता आतला, त्या बागेला जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव द्यायचं. पण तेवढ्यात राणीचा एक राज्यारोहणाचा समारंभ जवळ आलेला होता आणि त्या निमित्तानं काहीतरी हवंय म्हटल्यावर निर्णय असा झाला की राणीचं नाव देऊया. पण शंकर शेठ असं म्हटले नाही, असं कसं, माझं नाव नाही तर मी नाही येत वगैरे काही नाही. अरे माझ्या हिंदुस्थानातल्या लोकांना मिळतंय ना, हे मिळू देत, नाव कुणाचंही असू दे. आणि राणीचा बाग म्हणून ती तिचं स्थापन झाली. त्याच वेळेला शंकर शेठांनी उद्योग मंत्री म्हणून काम केलं होतं. काय केलं त्यांनी? संपूर्ण हिंदुस्थानातनं सांगितलं की अरे पॅरिसला प्रदर्शन आहे, तर आपल्या इथं ज्या ज्या दुर्मिळ वस्तू आहेत त्या माझ्याकडे पाठवा, त्याचं मी इथं उत्कृष्ट पॅकिंग करतो आणि ते सगळं पॅरिसला प्रदर्शनात पाठवतो. त्याच्यामध्ये डाक्का त्यावेळेला आपल्या ह्याच्यात होतं, डाक्क्याची मलमल आलेली होती, पुण्यामधले खसखसीची चित्र आली होती, पुण्यामध्ये दुहेरी विणकाम करायचं एक कापड होतं ते त्याच्यात आलेलं होतं, काचेच्या वस्तू सबंध हिंदुस्थानातनं सगळं आलेलं होतं. त्याचं अतिशय गुणवत्तापूर्वक असं त्यांनी पॅकिंग केलं, सगळं पॅकिंग केलं, पद्धतशीरपणे ते पॅरिसला पाठवलं. भारतातल्या वस्तूंना पॅरिसमध्ये मार्केट मिळवून दिलं. हे कुणी केलं असेल तर नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेलं आहे. ते तिथं गेले, प्रदर्शनामध्ये काही विक्री झाली, राहिलेला माल परत आला. तो एका आर्मीच्या गोडाऊन मध्ये ठेवलेला होता. आर्मीच्या गोडाऊन मधल्यानी पाहिलं, जवळजवळ वर्ष झालंय तो पडून आहे. त्यांनी नोटीस दिली शंकर शेठना, इथला हलवायला जागा नव्हती. पुन्हा नोटीस दिली, हे हलवलं नाही तर आम्ही इथनं फेकून देऊ, इतक्या चांगल्या कलाकुसरीच्या दुर्मिळ वस्तू आणि फेकून देऊ. शंकर शेठ म्हणाले थांबा. गव्हर्नरची परत एक तारीख शोधून काढली आणि म्हणले इथं आपण याचं म्युझियम करू. आणि मुंबई मधलं म्युझियम आहे ते या शंकर शेठ यांच्या कल्पकतेतनं निर्माण झालं. त्या सगळ्या वस्तू आहेत तिथं जमलेल्याच होत्या आणि बाकीच्यानी आपापल्याकडच्या आहेत त्या सगळ्या वस्तू तिथं आणून दिल्या आणि हे कायमचं म्युझियम केलं. अर्थशास्त्रामध्ये एवढे प्रसिद्ध 3 बँका त्यांनी काढल्या, 3 बँका स्थापन केल्या. बँक स्थापन केली की पहिलं त्याच्यामध्ये रक्कम टाकायची, डिपॉझिट माझं, शेअर कॅपिटल माझं, आणि त्या बँका चालवल्या. 2 बोटींचे कारखाने काढले, बोटी तयार करायचं त्यांनी केलं. हे सुद्धा काम त्यांनी केलेलं होतं पहा. हे आणि नोटांचा व्यापार, फॉरेन एक्सचेंज याची भारतातली सुरुवात कोणी केली असेल तर ती नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. परदेशातली वस्तू काही खरेदी करायची आहे, परदेशात काही पैसे पाठवायचे तर रुपयाचे फॉरेन एक्सचेंज मध्ये कोण करून देणार? तर शंकर शेठांच्या पेढीवर गेलं की हे काम होतं असं माहिती होतं त्यांना, ते करत होते. म्हणजे पुढच्या पिढीला आश्चर्य वाटेल की शंकर शेठ होते किती. शेती करणारे होते, बँका चालवणारे होते, व्यापार करणारे होते, हिऱ्याचे व्यापारी होते, म्युझियम काढणारे होते, बाग मोठी निर्माण करणारे होते. काय 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 होतं, काय काय असं त्यांना वाटतं. आणि पुण्यामध्ये जे त्यावेळेला यायचे, त्यावेळेला पुण्यामध्ये विश्रामबाग वाड्यामध्ये, तुम्हाला नुसतं फोन करतो, विश्रामबाग वाड्यामध्ये त्यावेळेला रमणा द्यायचे. रमणा म्हणजे काय? हुशार लोकांना शिष्यवृत्त्या द्यायच्या. ही जागा होती पुण्यात कुठे? एक पर्वतीवर होती, दुसरी होती रमणबागेत होती आणि तिसरी होती विश्रामबाग वाड्यात होती. आणि त्या तिथे ह्या दिल्या जायच्या. पण ब्रिटिशांनी सांगितले आम्हाला बंद करायचंय. तर मग एवढ्या लोकांचं नुकसान होणार, त्यातल्या त्यात जे विद्वान आहेत त्यांचं सगळ्यांचं नुकसान होणार. तर शंकर शेठांनी म्हटलं असं करू नका. ते म्हणाले आम्हाला ते बंद करायचंय, विश्रामबाग वाड्यातनं सगळं काढून टाका. शंकर शेठांनी सांगितलं बंद केलं तर तुमच्या विरुद्ध होईल, तर त्याच्याऐवजी तुम्ही
संस्कृत पाठशाळा इथं काढा, म्हणजे ज्यांचं हे बंद होत आहे ते तिथं संस्कृत शिकवायला येतील आणि त्यांची नाराजी राहणार नाही. आणि संस्कृत हा कायमचा अनिवार्य विषय संपूर्ण महाराष्ट्र इलाक्यात ब्रिटिशांकडनं या शंकर शेठनी करून घेतला, हे फार महत्वाचं आहे. जे आपल्याला हवंय ते त्यांच्याकडनं ते करून घेत होते, हे महत्वाचं आहे. म्हणून पुण्यामध्ये मला उदयनराव गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो. म्हणलं या विश्रामबाग वाड्यामध्ये शंकर शेठांची प्रतिमा पाहिजे का नाही, हे असं त्यांनी केलेलं काम आहे. ते म्हणाले जरूर जरूर, म्हणून तिथं त्यांची प्रतिमा लावलेली आहे. बाबासाहेब पुरंदरे त्याला आलेले होते. पुरंदऱ्यांना शंकर शेठांबद्दल अतिशय आदर आहे. मॅनेजमेंट गुरु हे मी पुस्तक लिहिलं, त्याला प्रस्तावना बाबासाहेब पुरंदरेंनी दिली आहे. आणि ते त्याच्यात म्हणतात शंकर शेठ जरा 40 वर्ष उशिरा जन्माला आले असते ना तर ब्रिटिश इथे येऊच शकले नसते, असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं. इतकं गुणगान इतरांनी गायलेलं आहे, हे लक्षात घ्या त्याचं. असं त्यांनी केलंय. मुंबईमध्ये एकदा वेगळाच प्रसंग घडला. लोक धावत आले, अहो नाना आम्हाला इथं आमचे प्रेत जळायला परवानगी नाही, हे काय चाललंय काय. म्हणले असं आहे बघतोच. अर्ज दिला पण गव्हर्नर काय ऐकेनात. ते म्हणले आमच्या मडमा ज्या हँगिंग गार्डनला राहतात त्या बगीतनं संध्याकाळी फिरायला आमच्याकडे ऑफिस पर्यंत पोर्टला येतात, त्यावेळेला चौपाटीच्या कडेला त्यांना ही प्रेत जळताना दिसतात, हे बंद झालं पाहिजे. तुम्ही लांब तिकडे न्या म्हणले. शंकर शेठ म्हणले जमणार नाही, पण ऐकत नव्हते. तर सगळ्या कोळी लोकांना गोळा केलं. शंकर शेठ घोड्यावर बसले होते आणि मोर्चा, हिंदुस्थानातला पहिला निषेध व्यक्त करणारा मोर्चा आहे तो शंकर शेठ यांनी काढलेला आहे. ते त्याच्यात बसले घोड्यावर आणि पुढे चालले होते. सगळे कोळी हातात ती वल्ली घेऊन घोषणा देत चाललेले होते. आणि गव्हर्नरनी त्यांच्या ऑफिसमधनं खिडकीच्या दालनातनं पाहिलं, ते घाबरलेच. शंकर शेठना एकट्यानं बोलवा म्हटलं होतं, पण त्यांच्या मागे एवढे हजारोनं कोळी येत आहेत. थांबा थांबा म्हटले. काय त्यावेळेला यांनी सांगितलं हे लोक ऐकणार नाहीत, तुम्ही आमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये ढवळाढवळ करू नका. तुमचा प्रश्न काय, तुम्हाला जळताना प्रेत दिसतात एवढाच ना, तो मिटवतो मी. तुम्ही मध्ये भिंत बांधा म्हणजे दिसणार नाही. आणि नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनी हिंदूंसाठी जी स्मशानभूमी आहे ही या इंग्रजांच्या खर्चानं कायमची बांधून घेतली, त्याला म्हणतात हुशारी. आणि किती मध्यवर्ती जागेत ती बांधून घेतली. आजही त्या स्मशानभूमीचा जो मोठा ट्रस्ट आहे त्याचे अध्यक्ष आहेत शंकर शेठांचेच घरातले आपले समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकर शेठ हे आहेत. असं आहे. किती गुणगान गावं तितकं थोडंच आहे. म्हणून आपण आजपासूनच ठरवायचंय की शंकर शेठांचं चरित्र आहे ना ते घरात सांगत राहायला पाहिजे. ते नुसते देणगीदार नव्हते, ते जे होते ते कोण होते तर समाज सुधारक होते, हे सांगायचे. सतीची चाल बंद करणाऱ्यात शंकर शेठ आणि राजाराम मनमोहन रायांचे एका रांगेत 2 सह्या आहेत. गोव्याच्या शिरोडकरांनी जे मोठे ग्रंथ तयार केले त्याच्यात तो अर्ज आहे, तो छापलेला आहे मूळचा, सतीची चाल बंद करा त्याचा, तो तिथं आहे. असं ते केलं. पण बंगालमध्ये दंगली झाल्या म्हणून राजाराम मोहन रायांचं नाव आलं. महाराष्ट्रातले लोक शंकर शेठांना मान देत होते म्हणून त्यांना काही त्यांच्या विरुद्ध बोलले नाहीत, म्हणून ते शांततेत गेलं. म्हणून आपण आजपासून ठरूया की रडगाणं गायचं नाही. क्रिएटिव्हिटी, मी आहे या परिस्थितीत नवीन काहीतरी करेन, नवीन काहीतरी करेन, नवीन काहीतरी. सकाळी उठल्यावर म्हणायचं की आज मी काय करणार आहे, आज अमुक करणार आहे, निदान मी अमुक वाचणार आहे, निदान मी अमुक लिहिणार आहे, हे करायचं. कुठेही आता पुढे जर दैवज्ञ दिसला तर त्याची ओळख काय असेल तर जो सतत धडपडत असतो, क्रिएटिव्हिटी करतो, नवीन काहीतरी करतो, मॅनेजमेंट ज्याच्यात आहे तो आहे, असं म्हणणार आहे. असा जगन्नाथ शंकर शेठ यांना आजच्या या त्यांच्या 155व्या पुण्यतिथीच्या मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज जगभरात आपण सगळे जे श्रोते इथं जमलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद प्राचार्य श्याम बुरके. मी आता रती गडकरीला विनंती करतो की तिने थँक्स गिव्हिंगचं काम करावं.
ऐकू येतंय का? हा येतो. आजचे आभार प्रदर्शनाचे गोड कार्यक्रम काम माझ्यावरती सोपवले आहे. तर मी प्रथम श्री उद्धवराव गडकरी यांचे आभार मानते. प्रमुख उपस्थिती दत्ता देवरुखकर यांचे पण मनापासून आभार. आणि आजचे मेन स्पीकर ज्यांनी आपल्याला खूप सुंदर त्यांचे विचार आपल्यासमोर मांडले आणि नानांविषयी आपल्याला माहिती दिली, त्यांचे पण मी खूप आभार मानते. आज स्वागत गीताचे मस्त आजी अरुणा गडकरी आणि सौ गीता बुरके यांनी खूपच छान गाणं आपल्या समोर सादर केलं. आणि सर्वात शेवटी तुम्ही सर्व श्रोते ज्यांनी आजचा प्रोग्राम झूम वरती अटेंड केला, यांचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आता मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे व्हिडिओ ऑन करावेत. आणि काही लोकांनी अशी विनंती केली होती की आम्हाला पण काही आमचे विचार व्यक्त करायचे. तर मी पहिल्यांदी दीपक झवेरी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. श्री दीपक झवेरी. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माननीय उदयराव, माननीय आमचे श्यामकाका, श्यामसाहेब, प्रसादराव, आमचे दत्तात्रय देवरुखकर साहेब आणि माझ्या सन्माननीय व्यासपीठांनो आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आधुनिक मुंबईचे शिल्पकार आणि द्रष्टे समाजसेवक नानासाहेब जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचा 155वा स्मृती दिन आहे. आणि तो आज मी दुबईतून साजरा करतो याचा मला अतिशय हे वाटते, आनंद होतो, अतिशय आनंद होतोय. मुंबईची रेल्वे, शिक्षण पद्धती, चाळी, स्मशाने आणि आता आपण आपल्याला श्याम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक विकास कार्यात नानासाहेबांचा प्रभाव होता. नाना वृत्तीने आणि आचरणाने कमालीचे आधुनिक होते आणि केवळ गोऱ्या साहेबांबरोबरच नव्हे तर अनेक जाती धर्माच्या आणि विचारवंत आणि समाज सुधारक आणि तंत्रज्ञानाबद्दल त्यांची नीट उद्बस होती. नानांनी सर्व धर्मातील लोकांसाठी प्रचंड कार्य केले, परंतु आज मात्र ते केवळ आपल्या जातीपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. त्यांनी केलेले समाजकार्य हे माझ्या मते लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्याच तोडीचे आहे. परंतु समाजाने, बाहेरच्या समाजाने त्याची तेवढी कदर केली नाही असे मला वाटते. आणि हे सर्व समाजापुढे आणण्याचे आणि अतिशय हिरिरीने मांडण्याचे काम हे आपल्या प्रत्येक दैवज्ञाचे कर्तव्य आहे असे मला वाटते. माझी भगिनी अंजली भूपाल शंकरशेठ आणि माझे साडू श्री नितीन भिडे यांच्या भगिनी नंदा अनिल शंकरशेठ, यामुळे आम्ही शंकरशेठ परिवारातीलच आहोत अशी आमची घनिष्ठ भावना होते. नानांच्या पवित्र स्मृतीत आमचे अभिवादन. आणि आपण मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दैवज्ञ. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. रत्नेश झवेरी आलेत का? त्यांनी कृपया त्यांचे विचार मांडावे. मुंबई. रत्नेश झवेरी, मुंबई. अन्य कोणाला इथं माशेलकर दिसतात. माशेलकर, आपल्याला बोलायचंय का? आपण 2 वाक्य बोलावे. अनम्यूट करावं प्रत्येकाने आपापल्याला. आता अनम्यूट करायला काही हरकत नाही. कोणी अनम्यूट करावं फक्त, मी त्यांना रिक्वेस्ट करतो, कारण आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. म्हणजे संजय चाचड, आपल्याला काय बोलायचं? तुम्ही अनम्यूट करा, म्हणजे आवाज ऐकू येत नाही तुमचा. म्यूट आहे तुमचा आवाज. तुला इथनं नाही करता नाही तर. हॅलो. हा बोला. हॅलो, येतोय का? येतोय आवाज? हो, अगदी क्लिअर येतो. ओके ओके. नाही, आजचा आपल्या दैवज्ञ समाजाच्या दृष्टीने अतिशय भाग्यवान दिवस आहे. आज नानांची पुण्यतिथी आणि तसंच आज पहिला उपक्रम जो काही तुम्ही सुरू केलाय आपल्या समाजाच्या दृष्टीने, खास करून पुण्यासाठी, हा अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम आहे. त्यामुळे पहिलं प्रसाद गडकरी, उदयराव, शामराव
आणि इतर सर्वांचे अभिनंदन या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. कारण इथून पुढे आपल्याला कदाचित काही महिने असंच कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. तर त्यामुळे आपले सर्वांचे खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की यामुळे आपण कनेक्ट एकमेकांशी राहू शकतो आणि इथून पुढे आपण आपले कार्यक्रमही चालू ठेवू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा फायदा. आणि पुन्हा एकदा नानांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना विनम्र अभिवादन. त्यांच्या कार्याचा जो काही आलेख आहे त्याची बरोबरी फक्त हिमालयच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही असं मला वाटतं. आणि तो अतिशय उत्तुंग आहे. आपल्याला त्यांचा आदर्श लाभलाय हा आपल्या दैवज्ञांसाठी फार मोठा महत्वाचा आणि भाग्याचा आपला क्षण आहे असं मी समजतो. धन्यवाद. मला 2 शब्द बोलायला परवानगी दिली. धन्यवाद. धन्यवाद. दत्तात्रय देवरुखकर आहेत का? त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. आहेत आहेत. हॅलो हॅलो हा बोला. हा माशेलकर बोलतील आता. हॅलो हा बोला बोला. मी मुंबईत प्रभाकर माशेलकर बोलतोय. आजच्या बोला. हॅलो. हा बोला बोला. मध्ये काय प्रभाकरजी, तुमचा आवाज ऐकू येतोय, बोला तुम्ही. हॅलो हा बोला बोला, ऐकू येतोय. हॅलो. आजच्या नानांच्या 155 स्मृती दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा. हॅलो. हा ऐकू येतोय, बोला बोला. पुण्याला जो आता सध्या जो कार्यक्रम चालू केलेला आहे आणि भुरके साहेबांनी जे उत्तम व्यक्त केलं त्याच्याबद्दल मी तृप्त झालो. आजचा कार्यक्रम जो तुम्ही व्यवस्थित चांगलेपणे कंडक्ट करतात, आमचे उदयराव साहेबांनी अध्यक्षपद भूषून या कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे. आणि प्रसादराव, तुम्ही इनिशिएटिव्ह भाग घेऊन उत्तम प्रकारे त्याचं व्यवस्थितीकरण केलेले आहे. इथे तुमचे व्यवस्थापकीय गुण तुमचे नानांचे थोडेसे उतरलेले दिसत असं वाटतं मला. किंवा बाकी काय म्हणजे बोलायचं म्हणजे नानांनी बऱ्याचशा सुधारणा मुंबईत केल्या, त्यानंतर पुण्याला केल्या. त्याच्यामुळे मुंबई पुणे हे जुळं आपलं नातं आहे. हे अजून पण असंच त्याही सुरुवात केलेली होती. आणि गेल्या वर्षी मी पुण्याला ह्या कार्यक्रमाला आलो होतो, तर त्याच्या स्मृती मला उजळून आल्या. गेल्या वर्षी प्रोग्राम चांगला छान झाला होता. आणि आता प्राध्यापक बुरकाई जे काही त्यांचे विचार मांडले नानांबद्दल हे उत्तम प्रकारे मांडले. आणि एखादा कार्यक्रमाचे व्यवस्थापक आणि उत्तम आहे. आणि जमलेल्या सर्व आपले ज्ञाती बांधव यांना मी नमस्कार करतो आणि आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय दैवज्ञ. धन्यवाद प्रभाकरजी हे अलाइड इलेक्ट्रोमेकॅनिकल मध्ये डायरेक्टर पण आहेत आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन करत असतात. मी आता आचरेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावे. नमस्कार. धन्यवाद. सर्वप्रथम प्रसाद गडकरी आपले अत्यंत आभारी आहोत आम्ही की अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही हे केलात, अरेंज केलात. आणि मला हे एकत्र सगळे जे आता आलेले आहेत ते बघून खूप खूप आनंद होत आहे. आणि असे कार्यक्रम परत परत करत राहा आणि दर महिन्याला एक केला तरी चालेल अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. 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 दत्तात्रय देवरुखकर आहेत का? ते म्हटले होते की त्यांना बोलायचे. अजून कुणाला करायचे असतील? हॅलो. हा, दत्तात्रय देवरुखकर. हॅलो. बोला बोला, ऐकू येतंय का? ऐकू. हा, हॅलो. नानांची 155व्या पुण्यतिथी निमित्त नानांच्या स्मृतीस अष्टभुजा दुर्गादेवी स्टेट ट्रस्ट तर्फे अभिवादन. आज नानाची जी पुण्यतिथी आपण सादर केली ती आधुनिक
त्यांनी या देशाला काय नाही दिलं, सगळं काही दिलेलं आहे. कारण काळाची पावले ओळखणारा आता ग्रस्त होता. कारण त्यांनी जे काही कार्य केलं ते स्वातंत्र्यानंतर आपल्याला उपयोगी पडलेलं आहे. अशा या पुण्यवंत, पुण्यवान आणि दूरदृष्टीच्या महात्म्याला आमचे शतशः प्रणाम. धन्यवाद. धन्यवाद दत्तात्रय देवळकर. मगाशी एका जणांनी विनंती केली होती, नाव विसरलो. अजून कोणाला बोलायची इच्छा आहे का? मला बोलायचं मी बोला बोला, आपलं नाव शरद सांगा. राजपूरकर बोलतो. मी शरद राजपूरकर, शरद द्वारकानाथ राजपूरकर कळव्यावरनं बोलतोय. मी प्रथम आभार मानतोय तुमच्या सगळ्या कमिटीचे, कारण का तुम्ही मला जे इथे बोलवलंय आणि खास करून श्याम बुरके साहेबांचे, कारण त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि अशा या प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आलं, त्याबद्दल मी खरोखर तुमचे धन्यवाद आणि सर्वांचे धन्यवाद की अशा प्रकारचा कार्यक्रम आपण जो करता खूप छान आहे, खूप छान आहे. आणि हा तर तुमचा दरवर्षी होत असतोय, परंतु आजचा हा खास हा कोरोनामुळे झालाय की आपण न भेटताना सुद्धा आपण भेटू शकतोय, हा एक चांगला दृष्टिकोन आहे. आणि हा नानांच्या स्मृतीचा हा दिवस, मला असं वाटतं की नानांनी जे कार्य केलं ते खूप मोठं कार्य होतं, पण ते संपूर्ण समाजासाठी होतं, संपूर्ण देशातल्या समाजासाठी होतं. आता मला वाटतं आपल्यामध्ये जो काय आपला दैसप आहे, दैवज्ञ समाज जे मंडळ आहे, त्यांच्यातून जी कार्य होत आहे ती खूप छान आहेत. पण आता ह्या नवीन दृष्टिकोनातून आपल्याला सुद्धा खरोखर ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपल्याला नानांच्या त्या केलेल्याचा जर का आपल्याला पुढे न्यायचं असेल तर खास करून म्हणजे असं म्हणता येईल की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, तर त्यासाठी पहिले एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. आज आपण जसं भेटू शकतोय तसंच एक चांगलंसं व्यासपीठ जिथं आपल्याला लिहिता येईल, बोलता येईल आणि आपल्या सगळ्या काही गोष्टी सहज मोबाईलद्वारे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे आपल्याला तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील, ज्याच्या करून तुम्ही काय करू शकाल. आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा करता तेव्हा त्याच्यामध्ये खरोखरच अशा प्रकारच्या कार्यक्रमाची नवीन संधी देत जा की जेणेकरून की आपल्या नक्कीच दैवज्ञ समाजाची विकास होईल. आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपला हा कार्यक्रम, आपण हा जो कार्यक्रम करतो ह्यालाच धरून असे काही कार्यक्रम करा की त्याच्यातून कोणाकोणाची आयडिया, कल्पना घेऊन आपण, मला असं वाटते की त्या कल्पनेच्या मूळ भागात जायला पाहिजे. आणि मी एवढंच बोलतो, जास्त मी घेत नाही तुमचा वेळ, पण जेव्हा कधी तुम्हाला जर गरज लागली, माझी पण, मी सुद्धा TPMच्या दृष्टिकोनातून कंपन्यांमध्ये कामं करतो. माझी कलाविष्कार फर्म आहे आणि टोटल प्रॉडक्ट मेंटेनन्सच्या अंतर्गत बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मी कामं करत असतो साहेब. आणि टोटल प्रोडक्ट TPMच्या दृष्टिकोनातून जेव्हा काम करतो तेव्हा ते सर्टिफिकेट त्यांना फार मोलाचं असतं, जे जपान देत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की माझं सुद्धा जर का तुम्हाला काय सहकार्य लागलं तर मी कधीही दैसपच्याच काय कोणत्याही गोष्टीत मी उपलब्ध असेल. फक्त तुम्हाला जर काही वाटलं तरी, म्हणजे असेच बरेच आहेत माझ्यासारखे की त्यांचा तुम्ही हे घेऊन मूळ ह्याच्यावरती भाग घेऊन केलं पाहिजे काम, की लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवणं म्हणजेच विकास. ज्या काही गोष्टी आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी येतच राहतात. त्या अडचणींना आपण चांगल्या नवीन पद्धतीने आता हे कसं केलं तशाच प्रकारे केलं तरी घरी बसून माणसाला करता येईल. मी जास्त आता बोलत नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद शरदजी. आपण जे विचार व्यक्त केले त्यामुळे आमचा भरच हुरूप वाढलाय. आपण सगळे एकत्रच काम करणारच आहोत आणि आज आपण एवढ्या मोठी म्हणजे जंगनाथ शंकरशेठचे विचार ऐकले, त्यातले प्रत्येकाने आपण 2-2, 5-5% जरी घेतलं तरी फार मोठं कार्य होऊ शकतं. मला इथं हेमलता बुरके दिसत आहेत, सातारा नवरनं आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत, तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात असं मी त्यांना विनंती करतो. आपल्याला आवाज ऐकू येते का बुरके मॅडम? नाही, पुढे कोण आहे? डावी अजून कोणी कोणाला विचार कर? हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बुरके मॅडम, तुमचा आवाज येतोय. मी साताऱ्याहून बोलते, हेमलता बुरके. हॅलो. हा बोला ऐकू बोला, येते ना? येत मी साताऱ्याहून बोलते. तुमचा आजचा हा उपक्रम अतिशय सुंदर झाला आहे, मलाही आवडला आणि अशी अपेक्षा आहे की आपल्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी हा ऐकावा आणि त्याप्रमाणे सर्वांना हा कार्यक्रमाचा असा लाभ घेता येईल
श्यामराव बुरके यांनी अतिशय सुंदर शब्दात नानांच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या खरोखरच प्रेरणादायी आहेत आणि त्या ऐकून मला अतिशय समाधान वाटलंय. धन्यवाद. धन्यवाद भुरके मॅडम. मला वाटतं अजून कोणाला बोलायचंय का? नाहीतर आपण कार्यक्रमाची सांगता करूया. जवेरी आपल्याला काय बोलायचंय? आरती जवेरीला बोलायचे आहे. तुमच्यासारखी काही बोलणारी काय हे नाहीये, पण मी एक सांगते तुम्हाला, नानांबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीये, पण तरी सुद्धा मला सगळे तुम्ही दिसत मला खूप आनंद झाला. हा पण एक उद्देश होता भूमिकेचा की सगळ्यांनी आपण एकत्र यावं आणि म्हणजे नानांविषयी तर आठवणी करायच्याच होत्या, पण सगळ्यांनी एकत्र यावं हा मोठा उद्देश होता त्याच्या मागे. आणि मला वाटतं तो सफल झालेला आहे. अतिशय. हो, त्यामुळे आम्हालाही आनंद वाटला. खूप चांगला सफल झाला. त्यामुळे आम्हाला आनंद वाटला. मी तेच म्हटलं. आणि आज जवळजवळ आम्ही 8 महिने झाले, आम्ही जवळ 6 ते 8 महिने झाले आम्ही इथे दुबईमध्ये आहोत. आम्हाला पुन्हा पुण्याला यायचे, पण पुण्याची सिच्युएशन जरा थोडी खराबच आहे, अजूनही सुधारलेली नाही. त्यामुळे प्रसादरावांनी जो अतिशय प्रसादरावांनी, श्याम काकांनी आणि वसंतराव साहेबांनी उदयरावांनी जो आम्हाला संधी दिली आणि तुमच्याशी वार्तालाप झाले, त्यामुळे वार्तालाप करायला लागला, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि नानांच्या पवित्र स्मृतीला माझं पुन्हा एकदा अभिवादन. आणि आपण जसं प्रसादरावांनी सांगितलं की त्या नानांची आपण 2-4% जरी त्यांच्यातलं आपण योगदान जर घेतलं आणि आपण समाजासाठी जे आपल्याला जे मिळते ते पुन्हा समाजाकडे देण्याचा जर प्रयत्न केला थोड्या प्रमाणात का होईना, तर आपल्याला मला असं वाटतं की या कार्यक्रमाची जी सांगता किंवा ह्या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं मला वाटतं की आपण समाजासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळा एक विचार श्यामसाहेबांनी जे सांगितलेले विचार आहेत नानासाहेबांचे, नाना शंकर शेटांचे, ते आपण घरी घेऊन त्याचं मनन करून विचार करून ते आपण अंगीकारावे, बाणावे, तसेच आपल्या पुढल्या पिढीमध्ये सुद्धा झिरपावे, पुढल्या पिढीमध्ये सुद्धा आपण ते फॉरवर्ड करावे अशी मला फार असं वाटते. आणि प्रसादराव, आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या कन्यांनी जे हे केलं, भाषण केलं ते अतिशय चांगलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मला ती दिसली नाही इथे याच्यामध्ये, अनफॉर्च्युनेटली. पण तिलाही आमच्यातर्फे अभिनंदन सांगा. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. आपण आता कार्यक्रमाची सांगता करूया. धन्यवाद सर्वजण आले, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. परत एकदा धन्यवाद.